नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. मित्रहो, हा व्हिडिओ जो आहे याचा उद्देश कुठलीही एक बाजू स्ट्रॉंग आहे, खरी आहे आणि दुसरी खोटी आहे असा कोणाचाही मान्यता, श्रद्धा ज्या काय असतील त्या दुखवायचा नाही. हा व्हिडिओ जो आहे हा जे पुरावे आहेत, लिखित पुरावे 7व्या शतकातल्या भारताचे, त्यावेळेचा चीनी प्रवासी भिक्खू, बौद्ध भिक्खू युआन सॉंग हा जेव्हा आपल्याकडे येऊन गेला, हा भिक्खू, त्यावेळेचे लिखित पुराव्यांवर आधारित आपल्याला काय मिळतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी मग तुम्ही तुमचं काय असेल व्हिडिओमधून काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा. तर मित्रहो, भारतात अनेक प्रवासी त्यावेळेला भारताच्या भेटीला आले आणि त्यांचे उद्देश, बहुतांश जे प्रवासी आले गेल्या 1,500 म्हणजे 500-600 वर्षाच्या आधीचे जे प्रवासी आले, त्यांचा उद्देश हा होता की इथे काहीतरी शिकायचं. आणि शिकायचं काय महत्त्वाचं होतं, तर इथे विद्यापीठं होते आणि इथे मुख्यत्वे बुद्धिस्ट फिलॉसॉफी होती भारतामध्ये. हे शिकण्यासाठी बहुतांश जे व्हिजिटर्स आले, टुरिस्ट आले, जे इंटेलेक्च्युअल्स आले ते आले. तर यात मोठी लिस्ट आहे लोकांची की जे येऊन अभ्यासाचं साहित्य इथून घेऊन गेले, त्यांनी लिखाण केलं, वर्णनं केलं आणि ते वर्णनं आज देखील बऱ्याचशा साहित्यिकांचे, या व्हिजिटर्सचे उपलब्ध आहेत. आता पुढचा जो प्रवासी हा चीनमधून आला, फा हिन, तर हा 5व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला आला आणि यांनी भारताविषयीचे काही नोंदी केलेल्या आहेत. फार महत्त्वाच्या नोंदी आहेत, याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ करीन जसा वेळ मिळेल तेव्हा. तर हा देखील भिक्खू होता आणि हा बुद्धाची मूळ विद्या, मूळ साहित्य काय आहे, कारण चायनामध्ये जे साहित्य त्यांच्याकडे गेलेलं होतं, जे काय नॉलेज गेलं होतं, हे ते चायनीज भाषेत ट्रान्सलेट झालेलं होतं आणि बरंचसं सेकंड हँड, थर्ड हँड असं एकाचं दुसऱ्याकडे शिकत शिकत ते बदल झालेलं होतं. त्यामुळे हे काही भिक्खू खूप मोटिवेट झाले की आम्हाला बुद्धाचं ओरिजिनल ज्ञान शिकायचं आहे. आणि त्या दृष्टीने हा 405 ते 411 AD म्हणजे ख्रिस्तानंतर आलेला आहे. तर याच्या काळामध्ये चंद्रगुप्त II म्हणजे विक्रमादित्याचा हा काळ होता भारतामध्ये. आणि त्यांनी लुंबिनीला, नेपाळमध्ये देखील, त्यावेळेला नेपाळ वेगळं नव्हतं किंवा भारत असं देशाचं नाव नव्हतं, जम्बूद्वीप होतं. आणि कोणी त्याला म्हणजे इंडसवरून, व्हॅलीवरून इंडिया म्हणायचं, तर कोणी चायनातले लोक त्याला सिडू म्हणायचे आणि भारतात त्याला जम्बूद्वीप नाव होतं. भारत हे नाव नव्हतं, भारत हे मोजक्या भूभागाचं नाव नंतर झालं होतं. तर लुंबिनीला हा जाऊन आला आणि त्यांनी त्याने रेकॉर्ड्स ऑफ बुद्धिस्ट किंगडम्स म्हणून त्याने त्यावेळेला लिखाण केलं आहे, ते देखील महत्त्वाचं आहे. तर याच्याविषयी मी आणखी बोलेन अयोध्येविषयी बोलताना. सगळ्यात महत्त्वाचा, आपल्या व्हिडिओच्या दृष्टीने महत्त्वाचा म्हणजे युआन सॉंग. याला हुआन झाँग किंवा वेगवेगळ्या नावांनी प्रोनाऊन्स केलं जातं. 630 ते 645 असा युआन सॉंगचा काळ आहे. युआन सॉंग हा चायनातला भिक्खू होता. लहान वयात हा भिक्खू मार्गाला गेला, बौद्ध मार्गाला गेला. 20व्या वर्षी त्याची दीक्षा झाली, म्हणजे तो भिक्खू म्हणून भिक्खू संघात गेला. आणि भारतात त्यावेळेला हर्षवर्धनचं राज्य होतं. हर्षवर्धन हा बौद्ध राजा, अगदी स्ट्रॉंग डिव्होटेड, बुद्धाच्या शिकवणुकीवर चालणारा राजा, परंतु हा इतर पंथांना देखील चांगली ट्रीटमेंट देणारा राजा होता, म्हणून त्याचं नाव आहे. आणि याचं जे लिखाण आहे, ट्रॅव्हल वर्णन, प्रवास वर्णन जे केलेलं आहे, ते द रेकॉर्ड्स ऑफ वेस्टर्न वर्ल्ड हे त्याने लिहिलं होतं. आणि त्याने भारतातून परत जाताना शेवटचा टप्पा हर्षवर्धन राजाच्या राज्यात केला होता, कॅपिटलला. तिथून जाताना 657 पुस्तकं बौद्ध साहित्याचे आणि प्रवास वर्णनांची ही सोबत नेली होती. आणि पुस्तकं म्हणजे काय होती बघा, तर हे ताडाच्या पानांवर लिखाण केलेलं किंवा झाडाच्या साली एकमेकाला जोडून त्याची अशी पानं तयार केलेली, आणि अशा प्रकारची ही पुस्तकं त्यावेळेला नेली. त्यावेळेला त्यांनी बुद्ध प्रतिमा नेली. 150 प्रकारचे बुद्धाचे अवशेष त्याने चीनमध्ये नेले त्यावेळेला. आणि जेव्हा हा चीनमधून प्रवासाला निघाला त्यावेळेला ग्रेट टँग राजवटीत हा होता त्यावेळेला. तर ग्रेट टँग राजवट ही खूप वेल नोन आहे चायनाच्या इतिहासामध्ये. तर त्यावेळेला चायनाच्या पश्चिमी बॉर्डरकडे बराचसा तणाव होता, युद्धजन्य परिस्थिती होती, दुष्काळ होता. आणि त्यामुळे राजाने फरमान काढलेलं होतं की कोणीही पश्चिमेकडे प्रवास करायचा नाही. आणि मात्र याला युआन सॉंगला खूप इच्छा झाली की मी हे वेगवेगळे लोक विचारसरणीचे, बुद्धिस्ट विचारधारेंचे हे वेगवेगळं सांगतात बुद्धाविषयी,
तर मला ओरिजिनल लिटरेचर जाऊन बघायचं आहे. मला मूळ बुद्ध काय सांगितलं, बुद्धाने काय म्हटलं, बुद्ध कुठे कुठे गेला होता, त्याने कुठे कुठे भेटी दिल्या, मला तिथे तिथे जायचं. आणि त्या दृष्टीने मग तो परमिशन नसताना, विजा नसताना तो निघून आला. आणि त्याला जी प्रवास करताना जो त्रास झाला, तो त्रास युआन झाँग नावाचा एक पिक्चर एक 3-4 वर्षापूर्वी रिलीज झाला आणि हा बेस्ट एंट्री फॉर फॉरेन लँग्वेजेस म्हणून ऑस्करसाठी देखील गेला होता. यात आपले सोनू सूद वगैरे यांनी ऍक्टिंग केलेली आहे. हा पिक्चर अर्धा चायनीज आहे आणि अर्धा हिंदी आहे आणि सबटायटल्स देखील आहेत. या पिक्चरची यूट्यूब लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा पिक्चर फ्री यूट्यूबवर उपलब्ध आहे, तर तो पिक्चर जरूर बघा. म्हणजे मी असं म्हणेन की एवढा इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशनल पिक्चर यांनी रियालिटी तंतोतंत जसं युआन झाँगच्या पुस्तकामध्ये वाचतो आपण तसंच्या तसं त्यांनी त्या पुस्तकामध्ये घेतलेलं आहे. आणि एवढं इन्स्पिरेशनल आहे की भारावून जातो आपण. आपल्याला भारताविषयी, आपल्या पूर्वजांविषयी, भगवान बुद्धाविषयी, त्यावेळेची ज्या वेगवेगळ्या शाखा होत्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने ज्ञान मेंटेन केलं होतं यांच्याविषयी अत्यंत आदर निर्माण होतो. आणि त्यापेक्षाही जास्त आदर निर्माण होतो या चीनी प्रवाशांबद्दल की यांनी चायनामधून इतका जीवघेणा प्रवास केला आणि 17 वर्ष ही व्यक्ती प्रवास करत राहिली. भारतात येऊन मग परत गेला, अनेक वेळा जीवावर बेतली. आणि ह्या माणसाने आणि त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या लोकांनी हे ज्ञान चायनामध्ये नेलं, तिकडे भाषांतरित केलं. आणि आपल्या भूमीवर मात्र हे सगळा इतिहास, हा पुराण, रामायण, महाभारत, शास्त्र, हे जे ब्राह्मणी साहित्य निघालं, याने सगळा पुसून काढला गेला. आपण सम्राट अशोक विसरलो, आपण भगवान बुद्ध विसरलो, आपण सगळं विसरलो. आणि यांच्या साहित्यामुळे आपल्याला आता हे खरा इतिहास कळतो. यांचं साहित्य वाचून कनिंगहॅम नावाचा एक जो अधिकारी होता, ब्रिटिश इंटेलेक्च्युअल होता, त्याने साहित्य वाचून वाचून त्या ठिकाणी उत्खनन केलं. त्यांनी त्यावेळेला ह्या सगळ्या उत्खननांवरून मग वेगवेगळ्या गोष्टी शोधल्या आणि मग त्या आपल्याला आज बघायला मिळतात. आणि आज देखील आंध्रामध्ये, तमिळनाडूमध्ये याच साहित्याच्या आधारे उत्खननं सुरू आहेत आणि आपल्याला त्यावेळेचे बुद्धिस्ट मोन्युमेंट्स मिळतात, विहार मिळतात. तर यातलंच एक अयोध्या देखील आहे. तर थोडक्यात त्याच्यानंतर युआन झाँग नंतर यित्सिंग आला. हा 7व्या शतकाच्या शेवटी आला आणि हा देखील चायनातला भिक्खू. आणि त्याने पण त्याचं काम जे आहे ते लिहून ठेवलेलं आहे आणि त्याने 400 पुस्तकं चायनाला नेली त्याच्या भेटीदरम्यान. तर युआन झाँगने अयोध्येच्या भेटीबद्दल काय म्हटलेलं आहे, तर मी श्याम मोरेंचं हे पुस्तक आहे 3 चीनी प्रवासी, याच्यातून सांगणार. हे सगळीकडे सारखंच आहे. ऑनलाईन त्याची इंग्लिशमध्ये PDF उपलब्ध आहे संपूर्ण पुस्तकाची. त्याच्यावरचे वेगवेगळ्या लेखकांचे विवेचनं आहेत, त्याच्यावर रिसर्च झालेले आहेत, ते उपलब्ध आहेत. तर त्यांनी लिहिलं आहे की कुब्जानंतर, म्हणजे हे गाव आहे, तर हे कॅपिटल सिटी आहे, इथून युआन झाँग अयोध्येला गेला. आणि तिथे त्याने काय पाहिलं, तर त्याने 100 संग्रामात महायानी आणि हिनयानी पंथाचे मिळून 3000 भिक्खू पाहिले. 100 तिथे विहार आहेत, संग्राम आहेत आणि तिथे 3000 भिक्खू आहेत. म्हणजे बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर आयुष्य धम्म मार्गाला देऊन टाकलेले लोक तिथे राहतात, तर आजूबाजूच्या परिसरातील लोकांवर या पंथाचा, या विचारसरणीचा किती प्रभाव असेल हे आपल्याला कळतं. पुढचं त्याने म्हणलंय की इथे 10 देवळे सुद्धा आहेत, त्यात थोडे पाखंडी साधू राहतात आणि ते अनेक पंथाचे आहेत. तर याच्यामध्ये एक पंथ नाही आहे, यात बुद्धिस्ट लाईनच्या अजून वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत किंवा जैन आहेत किंवा याने असं स्पेसिफिक ब्राह्मण पंथ म्हटलेला नाही. अनेक वेगवेगळ्या पंथाचे पाखंडी साधू आहेत. म्हणजे रस्ता त्यांचा वेगळा झालेला आहे, ते आता बुद्धिझम पासून थोडेसे डिस्ट्रॅक्ट झालेले असे साधू आहेत. राजधानीच्या शहरात एक जुना संग्राम होता. तेथे अनेक दशके राहून वसुबंधू या बोधिसत्वाने थेरवादी पंथाचे, त्याचप्रमाणे महायानी पंथाचे अनेक धर्मग्रंथ लिहिले. तर वसुबंधू फार महत्वाचे आहेत भारताच्या इतिहासात आणि बुद्धिझमच्या इतिहासात, पण आपल्याला माहीतच नाहीत. आपल्याला आर्टिफिशियल सगळ्या कथांमधले पात्र माहीत आहेत, पण आपला मूळ इतिहास माहीत नाही. आणि त्यांनी ते धर्मग्रंथ तिथे अयोध्येमध्ये लिहिले. शेजारीच एका पडलेल्या इमारतीचा पाया होता. येथे बंधूने अनेक देशाच्या राजांना, प्रतिष्ठित लोकांना, श्रमणांना आणि ब्राह्मणांना धम्मप्रवचने ऐकवली. तर शहराच्या दक्षिणेला 5-6 ली अंतरावर, आता ली आपल्याकडे जसं मैल आहे
कोस आहे, तसंच चायनामध्ये ली असा अंतर आहे. एक मोठी आमराई होती, तेथे एक जुना संघाराम होता, तेथे असंग बोधिसत्वाने धम्माचा अभ्यास केला होता. आता दुसरा बोधिसत्वाचं नाव याच्यात आलंय. असंग आणि वसुबंधू हे दोघं भाऊ. याच जागेवर असंग बोधिसत्वाने योगाचार शास्त्र, महायान सूत्रालंकार टीका अशा प्रकारचे वेगवेगळे धर्मग्रंथ लिहिले. तर हे योगशास्त्र जे आहे, पतंजली योगशास्त्र वगैरे, हे देखील बुद्धाच्या ज्ञानातून सुरुवातीला लिहिलं गेलेलं आहे, संस्कृतमध्ये ट्रान्सलेट केलं गेलं आहे. आणि नंतर मग त्याला फाटे फुटले आणि मग लोक वेगवेगळे व्यायाम, शारीरिक व्यायाम करायला लागले आणि त्याला योगशास्त्र म्हणायला लागले. तर योगशास्त्र मुळात ते नाही. या अय्यंगार योगा किंवा आज जे वेगवेगळे योग गुरु सांगतात, ह्याचा आणि मूळ योगाचा संबंध नाही. असंग बोधिसत्वाचा गांधारात जन्म झाला, म्हणजे पेशावरात. बघा, हे गांधार म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तानच्या जवळ. तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर 1000च्या मध्यास त्याचा जन्म झाला, असंगाचा. त्याने लहानपणीच धम्माचा गाढा अभ्यास केला होता. भिक्खू झाल्यावर महासंगिकाच्या विनयाप्रमाणे तो राहू लागला, पण नंतर मतपरिवर्तन होऊन तो महायानींचा अनुयायी झाला. महायानी हे बुद्धिस्ट ब्रांच आहे. त्याचा भाऊ वसुबंधू हा सर्वास्तिवादी शाखेचा अनुयायी होता, पुन्हा एक बुद्धिझमची ब्रांच आहे. त्याने आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने आणि व्यासंगाने खूप प्रसिद्धी मिळवली, असंग बोधिसत्वाने. असंगाचा शिष्य बुद्धसिंह हा होता. बुद्धसिंहाची बुद्धिमत्ता अगाध होती, त्याचे आचरण आदर्श होते आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती. तर हे असं अयोध्येविषयी त्याने लिहिलेलं आहे. असं महाराष्ट्राविषयी देखील लिहिलं आहे, असंच बनारसविषयी लिहिलेलं आहे, असंच प्रयाग जे आपण संगम म्हणतो, अलाहाबादचं जे प्रयाग झालं, तर ह्या सगळ्यांविषयी लिहिलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला काही मुद्दे दिसतात मित्रांनो, की या वेळेला त्याने जे संपूर्ण जे प्रवास वर्णन केलेलं आहे 7व्या शतकातलं, या 7व्या शतकातल्या प्रवास वर्णनामध्ये कुठेही हे जे आजचे जे मोठे मोठे जे मंदिरं आपण म्हणतो, हे अस्तित्वात नाही आहेत. हे सगळे संघाराम तो सांगतो आहे. तो काही मंदिरं देखील म्हणतोय, पण ते वेगवेगळ्या पंथांच्या साधूंची मंदिरं आहेत. तो असं नाही म्हणते की ही ब्राह्मण धर्माच्या साधूंची मंदिरं आहेत, असा स्पष्ट उल्लेख तो कुठेही करत नाही. तो शंकराचं नाव घेत नाही की शंकर कुठे मान्यता पाव असलेला दैवत होतं. तो राम नावाच्या दैवताचं नाव घेत नाही. तो कृष्ण नावाच्या किंवा कुठल्याही अवताराचा तो दैवत म्हणून नाव घेत नाही. जातक कथा म्हणून हे आहे, परंतु हे ब्राह्मण धर्मातले दैवत आहेत असा उल्लेख नाही. कारण हे सगळं 9व्या शतकानंतर सुरू झालंय. 8व्या-9व्या शतकानंतर जेव्हा शंकराचार्याचं पीठ तयार झालं, त्यावेळेला शंकराचार्याने शंकर निर्माण केला आणि त्यानंतर 11व्या-12व्या शतकामध्ये हे जे सगळे रामायण, महाभारत वगैरे हे सगळ्यांना एक अवताराचं रूप देऊन मग ते एस्टॅब्लिश झाले. 7व्या शतकामध्ये हे काहीच सुरू झालेलं नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या, इथे जरी बुद्धिझमचा प्रभाव कमी कमी होतोय, त्यांच्यामध्ये फूट पडते आहे, ते जे बुद्धिस्ट मॉन्युमेंट्स आहेत. आता त्यांनी या अयोध्येचा एक मी सांगताना विसरलो की नदीच्या पलीकडे 40 ली काही अंतरावर एक बुद्धाचा स्तूप आहे. 40 ली अंतरावर हा स्तूप थोडासा याची पडझड झालेली आहे, परंतु इथे या स्तूपाच्या ठिकाणी भगवान बुद्धाने येऊन अनेक वेळा येऊन साधना केली आणि धम्म लोकांना शिकवला. आणि तिथेच हे वसुबंधू, असंग यांचा देखील त्याने उल्लेख केलेला आहे त्या स्तूपाच्या संदर्भात. आता नदीच्या काठी त्याने स्तूप सांगितला आहे, त्याने नदीच्या काठी कुठलं ब्राह्मण पंथाचं मंदिर सांगितलेलं नाही. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की तो त्यावेळेला हे सगळ्या उल्लेख करतो, सगळ्यांचं सांगतो. तो जैन साधूंविषयी सांगतो, पाखंड करणाऱ्या साधूंविषयी सांगतो, तो महायान, हिनयानविषयी सांगतो, आणि तो त्यावेळेला सुरू झालेली वर्णव्यवस्था जी आहे ती देखील सांगतो की काही भागात भारताच्या वर्णव्यवस्था सुरू झालेली आहे आणि लोकांना अस्पृश्य, शूद्र म्हणून ट्रीट केलं जात आहे, बॅडली ट्रीट केलं जात आहे. आणि त्यावेळेला पौरोहित्य सुरू झालेलं आहे. त्यांच्या काही मान्यता आहेत, पाप पुण्य, नदीत गंगेत आंघोळ केली की पुण्य मिळतं, पाप धुतले जातात, हे सगळं त्याने वर्णन केलेलं आहे. परंतु हे देव, अवतार, शंकर, राम, कृष्ण हे कुठेही त्यावेळेला मान्यतेमध्ये यांना भगवान म्हटलं जातं, देव म्हटलं जातं, याचा पूर्ण प्रवास वर्णनामध्ये कुठेही उल्लेख नाही. आता हे जसंच्या तसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ठरवा की अयोध्या 7व्या शतकात ही नेमकी कुठल्या विचारांनी प्रभावित झालेली होती, तिथे काय होतं. बनारस विषयी एखाद्या वेळेला वेळ मिळाला की सांगतो, तिथे देखील हीच परिस्थिती आहे. तुम्ही महाराष्ट्रात तो फिरला, महाराष्ट्रात देखील तो तेच सांगतो की ते ज्या ज्या ठिकाणी तो फिरला त्या त्या ठिकाणी त्याला
बुद्धाचाच प्रभाव सगळीकडे दिसला. तो तक्षशिलेला राहिला काही काळ. नालंदामध्ये त्याने 3-4 वर्ष डीप स्टडी केला धम्माचा आणि सगळीकडून त्याने साहित्य जमा करून तो मग राजा हर्षवर्धनच्या राज्यात गेला, कॅपिटलला गेला. तिथे त्याने एक चर्चासत्र, वादविवाद त्यावेळेला केले जायचे. त्या वादविवादामध्ये वेगवेगळे हिनायान महायान पंथाचे साधू भिक्खू यायचे. त्या ठिकाणी त्याने ती स्पर्धा जिंकली आणि त्याचा सत्कार झाला आणि मग तो परतीच्या प्रवासाला निघाला. परत ज्या वेळेला तो पोचला, तो बिना विजा गेलेला होता, परंतु ग्रेट टँग जो राजा होता त्याने त्याला माफ केलं. आणि हा जेव्हा भिक्खू परत गेला युआनसांग, त्यावेळेला भिक्खूचं खूप मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आलं, सुटी जाहीर करण्यात आली. मग त्यांनी सगळं भाषांतराचं काम सुरू केलं आणि त्या भाषांतराला जे पहिलं जे केलं त्याच्यामध्ये राजाने प्रस्तावना दिली. टँग जो राजा होता, टँग तंग, त्यालाही वेगवेगळे उच्चार आहेत. आणि मग हा 17 वर्षानंतर तिथे गेलेला होता. तर हा भिक्खू 602ला याचा जन्म झालेला होता आणि 664ला मृत्यू झाला. 62 वर्षाचं आयुष्य होतं. तर या साहित्यामुळे आज आपल्याला त्यावेळेचं जनजीवन कळतं. त्यावेळी एक्झॅक्टली काय काय त्याने पाहिलं, आखो देखा हाल, जसाच्या तसा, पार्शालिटी न ठेवता असा त्याने तो ठेवलाय. अर्थातच त्याने अभ्यास जो केला तो बुद्धिस्ट मोनास्ट्रीजमध्ये जाऊन अभ्यास केला, परंतु जे सगळं वातावरण समाजातलं बघितलं, मान्यता सांगितल्या, काही थोडीफार हिस्ट्री त्याने मेन्शन केलेली आहे, या सगळ्यामध्ये त्याने जसंच्या तसं वर्णन केलेलं आहे. तर आय होप दिस मेक सेन्स. इतरांना देखील शेअर करा. पुन्हा भेटूयात एखाद्या व्हिडिओमध्ये. जय हिंद मित्रमैत्रिणींनो.